जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता। तो माझा उजवा डावा हात आहे। तसा लेफ्ट अँड राईटला हा माणूस काय करतोय जो अजूनही रेकॉर्डवर आलेला नाही। मी आजच्या पत्रकार परिषदेत मी या माणसाला रेकॉर्डवर आणते। हा नामकर्ण एकनाथ आवारे जो जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे, जो स्टाईस सोबत काम करतो। स्टाईस काय आहे तर सिन्नर MIDC मध्ये जी कर्मचारी अधिकाऱ्यांचं जे असोसिएशन आहे त्याला स्टाईस असोसिएशन असं म्हणतात। हा स्टाईस असोसिएशनशी संबंधित आहे। मी काय याचं नाव पुन्हा पुन्हा काढते याचं कारण मी सांगितलं पाहिजे। जी माहिती मी काल दिवसभर परवाला इथं येऊन दिवसभर घेत होते, मला खूप लोक म्हणाले की तुम्ही मिरगावच्या फार्म हाऊसला जाणार का, हे असले स्टंटबाजी करण्यात मी इंटरेस्टेड नाही। उगाच कुठेतरी जायचं, फोटो सेशन करायचं, काहीतरी व्हिज्युअल्स करायचे, असल्या स्टंटमध्ये इंटरेस्टेड नाही। मला टू द पॉईंट काम करायला आवडतं। या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता। खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे। अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो। हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे। हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय, आणि केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं। शालेय शिक्षण मंत्र्याचं एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय, कशासाठी हा माणूस तुमच्यासोबत सारखा सारखा आहे, या माणसाला आणि खऱ्यातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात, याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल। तुम्ही असं उडवा उडवीची उत्तर देऊन नाही चालणार की माझ्या विरोधात कट कारस्थान। काय तुमचा माझा बांधायला बांध नाही, तुम्ही काही माझ्या केळी नारळाच्या बागा तोडल्या नाहीत, तुमचा माझा मतदारसंघ एक नाही, आणि तुमच्या आणि माझ्या वयामध्ये सुद्धा प्रचंड डिफरन्स आहे। तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, त्यामुळे मी तुमच्यावर विनाकारण आरोप करण्याचं काहीच कारण नाही। या माणसाचा संबंध काय तो कळला पाहिजे।